ऑलराईट, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण 10वी SSCचा असा प्रॉब्लेम बघतोय जो लिनियर इक्वेशन या टॉपिकमधून येतो आणि फार रेअर प्रॉब्लेम आहे. एक्सरसाइजमध्ये ह्या टाईपचा प्रॉब्लेम म्हणजे मेन एक्सरसाइजमध्ये तर नव्हता, मिसलिनियसमध्ये एखादा प्रॉब्लेम त्या टाईपला पाहायला मिळतो आपल्याला. तर रेअर असा प्रॉब्लेम आहे. मार्च 2020च्या एक्झाममध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे. रूट ऑफ एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 4 आणि 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. आता एक्स वाय एकत्र बघितला की थोडा प्रॉब्लेम होतोच, कारण एक्स वाय काढायचा कसा, कट कसा होईल, कारण कुठल्याच गणितामध्ये ॲटलिस्ट एक्सरसाइजच्या एक्स वाय एकत्र नाही आहे. तर त्याला एक सोल्युशन आहे. सॉल्व करताना एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायची की रूट असेल आणि रूट काढून टाकायचं असेल तर आपण नॉर्मली काय करतो सांगा, स्क्वेअर करतो. आपण रूट काढून टाकायला आपण काय करतो, स्क्वेअर. वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकण्यासाठी काय करावं लागतं, वर्ग करावं लागतो, आहे की नाही. सगळ्यात पहिलं इक्वेशन घेऊया. वी हॅव root of x upon y is equal to 4. Squaring both sides. Squaring both sides. दोन्ही बाजूंना स्क्वेअर करा. काय भेटेल बघा, रूट एक्स अपॉन वाय चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे आणि इकडे 4 चा पण काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे राहणार एक्स अपॉन वाय. 4 चा स्क्वेअर काय येईल, 16. सिंपल. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 16. आता हा वाय डिव्हिजनला, इकडे गेल्यावर काय करणार तो, मल्टिप्लिकेशन. डिव्हिजनचं काय होतं, कधी पण मल्टिप्लिकेशन होतं, ठीक आहे. सो एक्स इज इक्वल टू 16y. एक्स इज इक्वल टू 16y. हा प्लस 16y इकडे आल्यावर काय येईल, मायनस 16y. काय भेटणार तुम्हाला, एक्स मायनस 16y इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. एक्स मायनस 16y इक्वल टू 0, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. हे झालं पहिलं इक्वेशन. जे रूट होता तर रूट काढून टाकण्याची समस्या आपण कशी सॉल्व्ह केली, स्क्वेअरिंग केलं. तर दुसरी समस्या अशी आहे की इकडे फ्रॅक्शन दिलेलं आहे, 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. फ्रॅक्शनला कसं सॉल्व्ह करणार, अगेन इट इज व्हेरी सिम्पल. काय करायचं बघा, 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स वाय. फ्रॅक्शनला एक नियम कायम लक्षात ठेवायचा. मी यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स आणि वाय हे खालचे डिनॉमिनेटर सेम आहेत का, बघा सेम नाही आहेत. एकीकडे एक्स दिला, इकडे वाय दिला आहे. डिनॉमिनेटर जर सेम नसतील तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतो. वी डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला पटापट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. वाय कोणाला मल्टिप्लाय करणार सांगा, 1 ला. एक्स कोणाला मल्टिप्लाय करणार, 1 ला. आणि हा एक्स कोणाला मल्टिप्लाय करणार, वाय ला. नक्की ना, तर सिम्पल आहे. आता हे सगळं सॉल्व्ह करूया बघा पटापट. एक्स इंटू 1 इज एक्स, वाय इंटू 1 इज वाय. खाली एक्स इंटू वाय काय येणार, एक्स वाय. that is equal to 1 upon xy. It is very simple. तुम्ही पाहू शकता की इक्वल टूच्या डाव्या हाताला खाली, इक्वल टूच्या डाव्या हाताला खाली आणि उजव्या हाताला खाली सेम सेम आकडा आलेला आहे. मी तुम्हाला हे बेसिक्स जेव्हा घेतलं होतं ना मॅथ्सचं एका लेक्चरमध्ये, ते पण यूट्यूबला लाईव्ह ठेवलेलं होतं आपण, आहे ऑलरेडी तो व्हिडिओ सेव्ड आहे बघा. त्याच्यामध्ये मी क्लिअरली शिकवलं तुम्हाला की जर इक्वल टूच्या खाली लेफ्टला, इक्वल टूच्या खाली राईटला जर सेम सेम नंबर असेल तर डायरेक्ट काय करायचा, कट करायचा, कॅन्सल करायचा. ठीक आहे. इकडे 1 येणार, इकडे पण 1 येणार. आता एक्स प्लस वाय अपॉन 1 म्हणजे एक्स प्लस वायच. जसं 2 अपॉन 1 म्हणजे आपण काय लिहितो, 2च लिहितो, आहे की नाही. तसंच आहे हे. थोडं पुढे बघा, 1 अपॉन 1 म्हणजे इकडे 1च येणार. इक्वेशन नंबर 2. आता बघा मित्रांनो, हे सिम्पल इक्वेशन झालेलं आहे. पहिलं इक्वेशन झालंय एक्स मायनस 16y इक्वल टू 0. दुसरं झालंय एक्स प्लस वाय इक्वल टू 1. एकदम सिम्पल झालं आता इक्वेशन आहे. पहिले थोडंसं कॉम्प्लेक्स वाटत होतं. तर या प्रत्येक गणितामध्ये ना एक वेगळी गोष्ट असते, एक वेगळेपण असतं. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते सॉल्व्ह कसा करता येईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं वेगळेपण काय होतं बघा, रूट होता. मग इथनं पुढच्या कुठल्याही गणितामध्ये जर तुमच्या पुढे रूट आला तर तुम्ही काय करायचं, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. हे पार्टच करायचं, ठरलेल्या गोष्टी त्या. परत या आणखीन गणितामध्ये वेगळं काय होतं, फ्रॅक्शन होतं. फ्रॅक्शन आलं तर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. ह्या ठरलेल्या गोष्टी आहेत, एकदम ठरलेल्या गोष्टी आहेत, बिलकुल ठरलेल्या गोष्टी आहेत. लोक विचारणार रे चहा पाणी घेतलं का, चहा सोबत पाणी लावतात बघा, म्हणजे ठरलेले काही जोड शब्द येतात बघा. तसंच आहे, स्क्वेअर रूट आलं की स्क्वेअरिंग करणंच आहे, कंपल्सरी प्रत्येक सम मध्ये. ठीक आहे. फ्रॅक्शन आलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन करणंच आहे जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर. ठीक आहे. ह्या सांगण्याच्याच गोष्टी नाहीत, म्हणजे असं फिक्स डोक्यात ठेवा की ह्या टाईपचा आला रूटवाला स्क्वेअरिंग करायचं. ठीक आहे. एनिवेज चला, तर 2 इक्वेशन आपल्याला समोर मिळालेत. दोन्ही इक्वेशनला इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण.
दोन्ही एका खाली एक लिहूया, ते थोडी आयडिया येईल. वी हॅव एक्स मायनस 16y इक्वल टू 0 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 1. क्वेश्चन 1 आहे, 2 आहे. मला सांगा इथे कोणते दोन टर्म्स सेम आहेत, मला सांगा पटापट. एक्स दोन्हीकडे सेम दिसतोय तुम्हाला, बरोबर. दोघांचं चिन्ह काय एक्सचं, प्लस. काहीच चिन्ह नसल्यावर काय म्हणायचं, प्लस. जर सेम चिन्ह असेल तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन. सेम चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो, सबट्रॅक्शन. तर काय केलं पाहिजे, सबट्रॅक्टिंग 1 and 2. सबट्रॅक्टिंग 1 and 2 इथे लिहायचं, सबट्रॅक्टिंग 1 and 2. कसं करता येईल बघा, एक्स मायनस 16y इज इक्वल टू 0 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. आपण करतोय सबट्रॅक्शन, ठीक आहे. एक्स आणि एक्स कॅन्सल, एक्स मायनस एक्स 0. इथं भरपूर लोकांची गडबड होते या पॉईंटला. साईन चेंज स्कूलमध्ये सांगतात, साईन चेंज. स्कूलवाले पण बरोबर सांगतात, मी पण बरोबर सांगतो, म्हणजे कोणी इथं काही चुकीचं वगैरे नाही आहे. तुम्ही थोडं कन्फ्यूज होत आहे, तर ते कन्फ्युजन लगेच आपण सॉल्व्ह करूया. इकडे काहीच आकडा नाही म्हटलं, आकडा काय असतो, 1 असतो, ठीक आहे. आता ह्याला थोडं सेपरेट सोडूया. कसं सेपरेट सोडवायचं बघा, हा -16 आहे की नाही, हा मी साईडला लिहितो -16, ठीक आहे. असं तुम्ही पण लिहू शकता, कोणाला कन्फ्युजन नसायला पाहिजे. मधलं चिन्ह कुठलं आहे, मायनसचं, इथे लिहा, टाकलं. आता हा 1 कसा आहे, पॉझिटिव्ह 1 आहे, ब्रॅकेट टाका, +1 लिहा. किती सोपं आहे बघा. सगळे आकडे लिहायचेत, मात्र साईन नुसार लिहायचेत. जी काही साईन असेल त्यानुसार लिहायचे सगळे आकडे, ठीक आहे. तर -16 इथे, मधलं मायनस साईन इथे, +1 इकडे. -16 मायनस प्लस काय, मायनस प्लस इज मायनस. -16 -1 उत्तर काय आलं, 17. तर लिहायचं -17 सोबत लिहायचा y. सोपं एकदम, काहीच अवघड नाही. y वरती होतं त्यामुळे खाली लिहिला y. डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट करा, मला प्रॉब्लेम नाही आहे. बट ज्याला कन्फ्युजन आहे त्याने सरळ सरळ चिन्हासहित आकडे वेगळे टाकायचे, सॉल्व्ह करायचं. हे समजलं ना की -16 -1 हे आपण केले बेसिक्समध्ये ऑलरेडी, है ना. प्लसमध्ये कोणीच नाही म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत का कोणाला द्यायला, नाही आहेत. 16 रुपये पण उधारी आणि 1 रुपये पण उधारी, एकूण उधारी किती, 17 रुपये. आता 0 -1 0 -1 0 म्हणजे आपल्याकडे पैसेच नाहीत, 0 म्हणजे आपल्याकडे पैसेच नाहीत, आणि -1 म्हणजे आपल्याला 1 रुपया देणंच आहे, तो तसंही देणं आहे, त्यामुळे -1, ठीक आहे. इथे येणार -1. तर काय भेटलं तुम्हाला, -17y इज इक्वल टू -1. -17y इज इक्वल, डाऊट आहे इथपर्यंत काय, ओके. आता काय कराल, दोन्हीकडचे मायनसचे चिन्ह काढून टाका, इकडचं मायनस गेलं, इकडचं मायनस गेलं, काय भेटेल तुम्हाला, 17y इज इक्वल टू 1. 17 मल्टिप्लाय करतो, इकडे गेल्यावर काय करणार, डिवाइड करणार. तर काय येईल बघा, y इज इक्वल टू 1/, y ची किंमत मिळाली मित्रांनो 1/17. अशीच x ची किंमत शोधायची, कशी करणार आता सांगा, पुट करायची ना ही किंमत. कशात पुट करायची सांगा, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू, 2 मध्ये पुट करू. सेकंड इक्वेशन थोडंसं इझी वाटतंय ना, चला पटापट पुट करूया. पुट y इज इक्वल टू, पुट y इज इक्वल टू 1/17 इन इक्वेशन 2 काय बघा आपलं, प्लस y इज इक्वल 1 आहे की नाही. हे इक्वेशन 2 आहे आपलं. इक्वेशन 2 मध्ये आपण पुट करतोय, चला पटापट. x प्लस y ची किंमत काय, 1/17 इज इक्वल टू 1. हा प्लस 1/17 इकडे गेल्यावर काय येईल, -1/17. x इज इक्वल टू 1 - 1/17. 17 डिव्हिजनला इकडे गेल्यावर काय करणार, मल्टिप्लिकेशन. हे पण शिकवलंय तुम्हाला बेसिक लेक्चरला, ठीक आहे. x इज इक्वल टू 17 म्हणजे 17 - 1/17. x इज इक्वल टू 16/17. दिस इज हाऊ इट इज. इट इज व्हेरी सिम्पल. या समला सॉल्व्ह करण्यासाठी फक्त ह्याच दोन महत्त्वाच्या स्टेप आहेत. एक म्हणजे स्क्वेअरिंग बोथ साइड्स आणि दुसरं म्हणजे काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोन गोष्टी केल्या की हा समचा आन्सर आपोआप येणार तुम्हाला. समजलंय सगळ्यांना, डाऊट आहे कोणाला असेल तर विचारा, लगेच सांगतो, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. चलो.